महापालिका हद्दीमध्ये नोटरी पद्धतीनं खरेदी केलेल्या 3,000 स्क्वेअर फूट जागेची कर आकारणीस नावाची नोंद करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच रकमेची मागणी करून 28,745 रुपये लाच स्वरूपात स्वतःकरिता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोंतुल एसीबीच्या पथकानं त्यांना रंगेहात पकडलंय. हा खळबळजनक प्रकार गुरुवारी सोलापूर महापालिकेत घडलाय. याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदाराने 1992 मध्ये नोटरी पद्धतीनं 3,000 स्क्वेअर फीट जागा खरेदी केली होती. याची महापालिकेत नोंद करून कर पावती घेण्यासाठी अर्ज केला होता. अर्जदार या अर्जाचा पाठपुरावा करीत होते. अर्जदारांना महापालिका कर आकारणी आणि कर संकलन विभागातील मुख्य वरिष्ठ लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोंतुल यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत दोंतुल यांनी तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या जागेचा 1 एप्रिल 1992 पासून ते 31 मार्च 2025 पावेतोचा कायदेशीर कर 1,77,745 रुपये भरण्यास सांगितलं. पुढे जाऊन जर तेवढा कर भरायचा नसेल तर 50,000 रुपये देण्यास सांगून 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 2025 पावेतोचा कर भरल्याची पावती देतो असं सांगून 50,000चा स्वीकार केला. यापैकी 21,255 रुपयांची ऑनलाईन कर भरल्याची पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरित 28,745 रुपये लाच रक्कम स्वरूपात स्वतःकरिता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत दोंतुल यांना एसीबीच्या पथकानं पकडलंय. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून उपअधीक्षक गणेश कुमार यांनी काम पाहिले. वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत दोंतुल राहणार घर नंबर 1011/1012 भाग्यनगर प्रगती चौक जुना विडी घरकुल सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.